पावन शिव मंदिर कलशारोहण सोहळा वेदांत कॉलनी वाडी बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड। मिती मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1946 दिनांक 15/12/2024 रविवार रोजी सकाळी विविध पद्धतीने कलशारोहण सोहळा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे। तरी सर्व भावी भक्तांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा। कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 6 ते 8:45 पूजा विधी व होम हवन होईल। सकाळी 8:45 ते 10:45 वाजता कलश पूजन व शोभायात्रा नगर प्रदक्षिणा होईल। सकाळी 11 ते 12 श्री श ब्र 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे आशीर्वचन होईल। दुपारी 12 ते 12:30 वाजता श्री श ब्र 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न होईल। महाप्रसाद दुपारी 1 वाजता सुरुवात होईल। आयोजक वेदांत कॉलनी पावडेवाडी तिरुमला नगर यश नगरी सर्व युनिट सर्व साई नगरी लईजाई नगरी वाडी बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड। AMK न्यूज नांदेड। ओम नमः शिवाय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गेल्या 4-5 महिन्यापासून पतित पावन शिवमंदिराच्या कलशारोहण समारोहाचा जो कार्यक्रम पतित पावन शिवमंदिर कार्यकारिणी मंडळाने हाती घेतला होता तो आज रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी श्री श ब्र 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। आणि अत्यंत हर्षोल्लासामध्ये आणि आनंददायी वातावरणामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते आज जवळपास आत्ता सध्यासुद्धा म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू आहे। 5 वाजलेत जवळपास सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अत्यंत आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी इथे महाराजांच्या हस्ते शिवाचार्य दिगंबर महाराज थोरला मठ वसमत यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। आणि भाविक भक्तांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। जो कार्यक्रम हा रखडला होता कळसाचा, या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 2018 झालेली असून त्यानंतर काही अडचणीमुळे वरून तार गेल्यामुळे म्हणा किंवा अजून कुठल्या अडचणीमुळे हा कार्यक्रम जो कलशारोहणाचा आहे तो थांबला होता। तो आज या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि कमिटी मेंबर आणि नगरवासियांच्या प्रयत्नाने या ठिकाणी तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे। याचं अत्यंत समाधान सर्व नगरवासियांनी या ठिकाणी भंडाऱ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन कमिटीच्या समोर व्यक्त केलेला आहे। त्याबद्दल आम्ही कमिटीच्या वतीने सर्व जे ज्ञात अज्ञात सहाय्य करणारे व्यक्ती आहेत, मग ते देणगीच्या रूपात असतील किंवा श्रमदानाच्या रूपात असतील, त्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही अत्यंत ऋणी आहोत। सर्वांनीच अत्यंत मोलाचं असं सहकार्य करून हा सोहळा संपन्न केलेला आहे आणि यशस्वीरित्या हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे, पार पडलेला आहे। त्याबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत। ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यम। मगाशी आमच्या कमिटीचे सचिव माननीय गोरे सरांनी सांगितल्याप्रमाणेच खरोखरच आम्ही मागच्या 5-6 महिन्यापासून हा जो आमचा ध्येय होता किंवा आमचं एक स्वप्न होतं की आपण एक चांगला कार्यक्रम आपण कलशारोहण ह्या निमित्ताने घडून आणायचा आहे, तर त्याचप्रमाणे आज जो नियोजित जो कार्यक्रम होता सकाळी 6 वाजतापासूनच खरोखरच कार्यक्रमाला खरी सुरुवात झाली होती। त्याच्यामध्ये प्रथम आम्ही सकाळी 6 वाजता होम हवन विधी हा कार्यक्रम आमचा 6 ते 9 ह्या 3 तासामध्ये आम्ही खूप एक मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम साजरा केला, विधी वगैरे पूर्ण। त्याच्यानंतर 9:30 पावणे 10 वाजता 9:30 ते पावणे 10च्या दरम्यान आम्ही कलशारोहण जो आहे आपला जो कलश आहे याचं काम नगर प्रदक्षिणा शोभायात्रा आम्ही हा पण एक आनंद उत्साह आम्ही साजरा केला, कारण आमच्या नगरवासियांमध्ये
खरोखरच हा डोळे दीप म्हणून म्हणता येईल असा कार्यक्रम साजरा झाला आणि सर्व नगरवासी आमचे जे आहेत यशनगरी, तुलमरा नगर, साईनगरी, यशनगरीचे सर्व युनिट्स, लयजाई नगरी ह्या सर्वांनी खूप एक आनंद सोहळा आपल्याला इथं भगवंताचा साजरा करायचा आहे. ह्याच एक मनोभावे, ह्याच एक कल्पनेतून किंवा ह्याच एक मनातून उत्साह सकाळी 6 पासून जे 12:30पर्यंत आम्ही हा 2 कार्यक्रम आम्ही पार पडले. त्याच्यानंतर 12:30 वाजता ज्या अतिथींच्या हस्ते जी विभूती आमच्या ह्या कार्यक्रमाला कलशारोहणच्या लाभले होते ते म्हणजे श्री शेब्र 108 वेदांत चारे युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे आशीर्वचन 12:30 पावणे 1 पासून आम्ही यांच्या आशीर्वचनाला सुरुवात झाली आणि त्यांनी देखील आमचे जे भाविक भक्त आहेत यांना खूप चांगल्या प्रकारे एक आशीर्वचन दिलं त्यांनी की माणसाने कशा प्रकारे आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, हे सर्व आम्हाला त्यांनी आज गुरुवैर्यांनी आज आम्हाला सांगून दिलं. खरोखरच आम्ही त्यांचे देखील खूप ऋण व्यक्त करतो आणि आम्ही भाग्य समजतो की आमच्या ह्या एरियामध्ये आज पतित पावन शिवमंदिराची स्थापना झाली आणि सर्व आमच्या भाविक भक्तांनी खूप मनातून अंतकरणातून जे काही त्यांना यथाशक्ती दान धर्म करायचा आहे किंवा सहकार्य करायचं आहे त्यांनी केलं. त्याबद्दल मी खरोखरच प्रथम मी गुरुवैर्यांचे दिगंबर शिवाचार्य महाराजांचे ऋण व्यक्त करतो. त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं याच्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खरोखरच आम्ही शतशः ऋण व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम जो घडवून आणला आमच्या परिसरातील सर्व भाविक भक्त ह्याने देखील खूप चांगल्या प्रकारे आज 8 दिवसापासून ह्या कार्यक्रमाला जे काही करता येईल आपल्याला सहकार्य, आर्थिक मदत, शारीरिक वगैरे मानसिक सगळं मदत करून हा जो सोहळा पार पडला खरोखरच खूप एक आम्हाला आनंद गगनात माविण्याचा आनंद झाला. तरी पण आणखीही लोक कौतुक करत आहेत की खरोखरच हा सोहळा म्हणजे नयनदीप सोहळा साजरा झालेला आहे. आणि भगवंताला मी आणखी पुन्हा प्रार्थना होतो की भगवंता आम्हाला अशीच सर्वांना तुमच्या आशीर्वचनाने, तुमच्या कृपेने सद्बुद्धी लाभून हा जो दिवस आहे, हा जो सोहळा आहे दरवर्षी आम्हाला साजरा करण्याचा प्रसंग यावा. वर्धापन दिन हीच मी सर्व भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझी ह्याच ठिकाणी 2 शब्द मी संपवतो.